करा मोठा मोठे इथं द्या आवाज खाली मांडवटला आवाज द्या करण्याचं कमी करा आता सारासार विचार करा मोठा मोठे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दृघट भवसिंधो जन्मोनिया कुळी वाची स्मरे राम धरी हाची नियम आहारनिशी तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दृघट भवसिंधो तुका म्हणे कोटी कुळे ते पुण्येत भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दृघट भवसिंधो विढल नमो विठ्ठला राजूया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौली ध्यान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा जीवाने मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रामरायाच्या सेवका सारासार विचार करा मोठा मोठी नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतनी निर्शल संकट तराल दृघट भवसिंधो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवी प्राप्त स्थळी मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभू यांच्या पवित्र दरबारामध्ये भगवान परमात्मा यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, अर्थात उपदेश करतात, थोडक्यात नामचिंतनाचं महत्त्व पटवून देतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं सर्व गावकरी मंडळीला, तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो.
प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा एक बार जोऱ्या. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, याच गावातले सुपुत्र भूमिपुत्र असणारे आमचे हरिभक्तीपरायण गायन कोकिळा संगीत अलंकार संगीत रत्न आमचे मिलिंद महाराज, टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, वारकरी रत्न, आपल्या परिसराचं वैभव आमचे कारभारी महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडे ज्यांचे मृदंग अर्थात पडते मृदंग महामेरू मृदंग महागुरु मृदंग महर्षी ताल मुनी मृदंगाचार्य आमचे हेमंत महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. इकडं गायन कोकिळा आमचे हरिभक्तीपरायण मोहन महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. हे आपले बालभजनी मंडळ सर्व वारकरी इनेकरी बाबा यांनाही प्रथमतः कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्यासोबत असणारे आमचे गायनाचार्य राम महाराज कुंडगीर, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे दादा, तुमचे नाव घेतलं, खाली साऊंडला राहू द्या, कमी जास्त करू नका, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मला वाटतं आज ज्यानं संत सेवा केली, आमचे यजमान आमचे राजेंद्र नारायण देवरे ना, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. अगदी सुंदर फराळाचं झालंय. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या. बसा बसा बसा. सर्वांना लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करावे. माझ्या पुढे बसलेले आमचे राहुल महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आज फार मोठा पर्व काळ आहे महाराज. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, कृष्ण अष्टमी, वामन जयंती, उत्तम महाशिवरात्र, 5 पर्व आहे. त्यापैकी आज आपल्या वारकरी संप्रदायातली एक पर्व आहे रामनवमी. आज फार मोठा पर्व काळ आहे. भगवान परमात्म्याचा अवतार. मला वाटतं जन्मदिन दुपारी साजरा झाला. ऐका, आणि असा पर्व काळ या सप्त्यामध्ये साधला हा पर्व काळ. टाळी जोड्या. हे मिलिंद महाराज, मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करावं वाटते अण्णा, नाही तर फाशी घ्यावं वाटते. आम्ही एका गावात कीर्तनाला गेलो, हेमंत महाराज माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतकी येडे म्हणलं फाशी घ्यावं लागलं का नाही. आनंद वाटायला. टाळी वाजवा. साधला हा पर्व काळ गेला झोपा. टाळी वाजवा. आज पर्व काळ आहे आणि अशा पर्वावर पर्व काळावर या सप्त्याची सुरुवात आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना प्रथमतः कोटी कोटी धन्यवाद देतो. मी थोडं फाउंडेशन पक्क करीत असतो. हेमंत महाराज, ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ, लक्ष द्या. आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव
परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त आहे. माझे ज्ञानोबा सांगतात, आनंद रे आनंद रे, आनंद रे आनंद रे, आनंद रे आनंद मोकळं झालं पाहिजे. मला हे जमत नाही हो. हे बरं झालं खुश आहे म्हणून. मी एका ठिकाणी उडी मारली, टीच खाल्ली मी वरी. विठाला विठाला आनंद रे परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. थोडं माझ्याकडे लक्ष दे बरं. मी विनोदानं सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा बरोबर आहे, खरं आहे. तवका काही बाहेर बसले तवका, त्याला माहिती आहे पटलं तर पटलं, नाही तर तंबाखूला चुरडावर उठलं. विनोद नाही. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही. वा प्रत्येक मनुष्य भुका लावीत नाही. थुका लावी थुका. माळ घालण्यासाठी, भुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी नाथ महाराज सांगतात, अनंत जन्मे इतकं सोपं नाहीये कारभारी. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी नाथ महाराज सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हारी पैटा होय. काळी वाजवायची. आता प्रमाणात कितीतरी देता येतील बहुत असं दुधाची. करंटे कपाजाचे नाम नाही, वाची तिळतिळ पुण्य साचा. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. आपल्या गावाचं नाव काय? आजिंग, बरोबर ना? एखाद्याला विचारलं, चला आज प्रथम दिवस आहे, सप्ताची सुरुवात आहे, गाता भजन आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, हरिपाठ आहे ना? हरिपाठ झाल्यास भोजन आहे, अण्णा आहे की आज फराळाच आहे, फराळाचा फराळ करण्यासाठी चला. त्यानं सांगितलं फराळ करण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी? बोला की थंडी ताप. तसे एखाद्याला विचारलं, चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो, म्हणला पण अंगात पाप आहे. झोपले काय? लक्ष देऊन ऐका. फराळाचं चांगलं असू खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात आला तेवढी भाग्यवान, हा टाळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही
त्याचं कारण अंगात पाप. खाली वाजव. आता पुढचं वाक्य आहे का, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप हेमंत महाराज, त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो. जोरात टाळी वाजवा. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप राहुल महाराज, तोपर्यंत या मंडपात येत नाही त्याचा बाप. विढाला विढाला अरे परमार्थ कुणीही करावा, माळी कुणीही घालाव्या, आळंदी पंढरीची वारी कुणीही करावी, इतकं सोपं नाही. पाप घालवण्याची ताकद संतात आहे. अशी माझी ज्ञानोबराया नाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु कृष्णाजी बाबा, सद्गुरु हरी बाबा, सद्गुरु जयराम बाबा, बरोबर ना, सद्गुरु मोतीराम महाराज, मास्तर बाबा, सद्गुरु नामधारक आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव मारुतराव महाराज दस्तापूरकर, शांती ब्रह्मा आमचे कोरेकर बाबा. टाळी वाजवा. केवळ जगाचं पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण आज्ञेने लावावे सन्मार्गाशी. थोडक्यात बोलतो, लक्ष दे नाही का. शिवी करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. ह्या जगात 3 वर्ग पडतात अण्णा. किती? 3. एक वर्ग त्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही, दुसरा वर्ग त्याला गती खपत नाही, आणि तिसरा वर्ग त्याला अधोगती खपत नाही. पहिला वर्ग आपला राहुल महाराज, आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत हो म्हणा की उग लक्ष्मीची पिली भेटली बसू नका. नाही, आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत. एकाचं पोट दुखू लागलं, कुणाचं? एकाचं दुखत आहे, सगळ्याच नाही. एकाचं पोट दुखू लागलं, त्याला उचललं दवाखाना, तुम्हाला जवळ आहे मालेगाव इथं जवळ. दवाखान्यात नेलं, डॉक्टरला म्हणला लवकर तपासा नाही तर मरतो. डॉक्टर म्हणला दुखतंय केव्हापासून? म्हणला तपासा. अरे दुखतंय केव्हापासून? म्हणला तपासा. दुखतंय केव्हापासून? म्हणला शेजाऱ्यानं 2 मजली बांधलं तेव्हापासून. झोपले काय? म्हणजे आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही, तसं कुत्र्याला गती खपत. आता तुम्ही मोटरसायकल गाडी काही घेऊन जा, कुत्रे आपल्या भागा भा 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 असं, आणि गाडी पुढे गेली की जागावर उभा राहून ते पळून लावली का नाही? आता पळून लावली का पळाली, कुत्र्याला गती खपत नाही. आता पुढचं आहे का, तसं संत महात्म्याला बुडात नाही जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून काला. संत महात्म्याला जग अधोगतीला गेलेला पाहत नाही. तुकोबाराने विचार केला, दृष्टी टाकली, इतका सुंदर देह दिलाय. अबोट हात का मानव देहे अल्लाने तुझ दिया, खाया पिया सक्षे सोया नाहक जमाना खोया. मेरा मेरा सब ही मेरा जन्म भार कमाया, 84 गिर के माने ये फल पाया. अबोट हात का मानव देहे अल्लाने तुझ. असं वाटलं खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा, टाळी जरा टाळी वाजवा. अरे इतका सुंदर देव आहे. देव दिला देह, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे जाऊ द्या. इतका
सुंदर देह दिलाय, लोक योग्य योग्य विचार करीत नाही, विचार करिता वाया जाई येड लटिकेत ते मुळ फजितीचे. तुकोबाराने विचार केला, इतका सुंदर देह दिलाय, इतकं सुंदर शरीर दिलंय, ऐका तरी लोक विचार करीत नाहीत आणि नको ते करतात. मग तुकोबाराने सांगितलं, बाबा नको ते विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा करावा विचार जाऊ दे आता विनोद नाही. बाबा तुमचं नाव काय? विठोबा महाराज. भाजी चांगली झाली तर खवडती, नाही तर काही बायाची भाजी लेणं मुला अरे डबीची डबी मसाला चव नाही कशाला. मी इथल्या सोडून मडपातल्या धरून सांगालोय, कळलं का नाही बुवा. एका बाईनं भाजी केली, तेल मीठ मिरचू डाळ पाणी. मालकाला भूक लागली मोहन महाराज, ते म्हणला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली, हिनं फुलका हाणला शेंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं अजातवाद. आता तुम्हा सगळ्याला अनुभव असेल, मी एकटा सोडून. तुम झाले झालेली माणसं लगेच ओळखते. झाली समाधान तुमची देखील. विनोद नाही विनोद. आम्ही दोघं का बरं. आता खरं सांगा हेमंत महाराज, भाजी कशी का होईना मालकीन जीव घाल तरी पुढे बसते. बसते का? हो म्हणा के. म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. विनोद नाही विनोद. आता ती बाई पुढे बसली, त्याच्या डोळ्यातून आसरू आलेत, गपचूप तरी बसाव. बसल्या बसल्या म्हणली, माय भाजीत काही कमी जास्त, तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत, प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? जास्त प्रेम म्हणल्यास मसर वाटा गाठावा लागेल म्हणला. विठाला तुम्ही हसा म्हणून नाही बरं का, माझ्या पटा म्हणून बोलतो, विनोद नाही. भाजी चांगली झाली तर चव लागते, नाव निघते. राजेंद्र दादा तसं अशी गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटतं. जगद्गुरु तुकोबा राय सांगतात, कसा बी विचार करून आयुष्य जाणार आहे. चाललंय ना आयुष्य जात पल पल तुझला कैसे कळे ना. 2 दिवसाचा तलो आला फिरे पाहुणा. सवसण घडी हा माझी रात्र गेली समजेना. आयुष्य खातो काळ राम काळे मनाना. मी कुणाला बोलते बस बस बस.
उगं कुणाच्या अंगात येईल. विनोद नाही, मी एका ठिकाणी असं म्हणलं गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं आहा ओ हो नका नका, हुशार माणूस होता आमच्या मिलिंद महाराजासारखं. असं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं, ते अंगात आल्यानं म्हणू लागलं सोडा 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 सोडा. मिलिंद महाराज म्हणे कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात. आणि लोक मग त्याच्या अंगात देव घुसला बेसरमीच्या भोकान हाना विठाला विठाला. आयुष्यात जाणार आहे, आयुष्य जात पण तुला कैसे कळे ना. मला माहितीच ना तू पाणी पिलीत म्हणून. जाणार आहे आयुष्य, खातो का माझ्याकडे लक्ष द्या, सावधान. मग तुकोबर आहे सांगतात कसा बी विचारून आयुष्य, विचार करून आयुष्य जाणार आहे ना. मग असा विचार करा, सारा सार. विठोबा महाराज सारा सार. काही गोष्टी सार आहेत आणि काही गोष्टी असार आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. भुईमुगाची शेंग वरचं टर्पल कसं आहे? आणि ऐका, भुईमुगाची शेंग वरचं टर्पल कसं आहे? असार. वा. आतला शेंगदाणा सार. आता पुढे चला, खारीक वरचं टर्पल कसं आहे? मागेले झोपले काय माग ऐकू आले की थोडं बोला जा, मला बोललं तर बरं वाटते. खारीक वरचं टर्पल कसं आहे? सार. आतली आटोळी असार. आता पुढं चला, आंबा पाडाला पिकलाय. थोडी थोडी रेंज कमी दिसते रे मला, थोडी रेंज लागेल त्या 4Gची. आंबा सांगा वरचं कातड कसं आहे? असार. आतला रस सार. कोय असार. आता पुढं चला, ताक कसं आहे? असार. लोणी सार. दूध सार. दुधात पाणी घातलेलं. आता इकडे कोणी घालीत नाही, आमच्या इकडे सांगत. ऐका, तूप कसं आहे? सार आहे. तसं देवाचं नाम सार सार विठोबा नाम तुझे सार. मानवाने सोळ पाणी जपत असे वारंवार, त्याला कटत संसार येते सार भगवंत. नाम साराचे सार नाही.
झोपा. म्हणून मला ह्यालाही घासावं इतकं सोपं आहे. देवाचं नाम सार आहे. काय संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले ते एक विठोबाचे. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम एक सार विठोबाचे. काय सगळं झोपा. देवाचं नाम सार आहे म्हणून साराचा विचार करा. पण कसं? उठा उठा उठी म्हणजे लवकर गडबड करायची. करा करा लाग पाठ करा करा लाग करा पंढरीची. बस करावी तातडी, गडबड करा. आता काही माणसं म्हणतील हेमंत महाराज कशाला गडबड करायची या, आज तर पहिला दिवस आहे, आता 8 दिवस आहे विठोबा महाराज. पण 8 दिवस सापडतील काय सांगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है. जायाचे शरीर जाईल, क्षणभंगुर नाही. जाऊ द्या गड्या, आता मी टाइम घालीत नाही आणि विनोद म्हणून बोलत नाही. बल्पाची गॅरंटी आहे. कशाची? कशाची? विनोद नाही, बल्पाची गॅरंटी आहे ना. नाव काय तू? मुरलीधरांना खरं सांगा, बल्पाची गॅरंटी आहे. किती दिवसाची? 6 महिने 1 वर्ष आहे ना. 1 वर्षाच्या आत जर बल्ब शॉर्ट झाला, बदलून मिळतोय अण्णा, मिळतोय का नाही? ह्याचं काय खरं आहे? लोक म्हणते सकाळचा त्या काल बोलला, दोघांनी तंबाखूला चुना लावला, कस काय कुचकला. विनोद नाही. अरे प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे, पण याची नाही. टाळी वाजवा नाही. म्हणून महाराज सांगतात लवकर विचार करा, सारासार विचार करा. उठा उठे. आता जास्त बोलत नाही. काही गोष्टीचा विचार करायचा नाही. हेमंत महाराज, काही गोष्टीचा विचार करायचा नाही. काही गोष्टीचा एकदाच आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा आहे. थोडक्यात बोलतो, दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा. आता आम्हाला बरेच लोक म्हणतात महाराज तुम्हाला बुक्काट लावतो, पण आम्ही लय हुशार, आधीच बुका लावायला पतच लागला. विनोद नाही. आता भांडणं लागल्यास महिला मंडळी काय काकडा बनित नाही, हरिपाठ नाही. शेजाऱ्याच्या बायाला सक्कू तोंडच काळ करते. अरे सक्कूच करण्याच्या आधी गंगूचेच हात काळे होते. दुसऱ्याचं वाटोळ केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत. तुम्हाला दृष्टांत सांगतो, टाळी वाजवा. दुसऱ्याचं वाटोळ केलं की नक्की आपलं होतंय. हेमंत महाराज, 2 जण नवरा बायको होते. किती होते? झोपले का पुढचे? किती होते? 2च असते. मला वाटलं का एकटच असते काय. आणि योगायोगाने दोघांचे वडील, आम्ही वैकुंठ. बस खरं सांगा मिलिंद महाराज, घरात हुशार कोण असते? तुमचं झाले म्हणून विचारले तुम्हाला. झाकली मोठ 1.25 लाखाची. बायकोनं बोलून घेतलं, इकडे या. का तुमची आईची जशी सोय तशी माझी आईची, घेऊन या. आता हे कलियुगातलं जे देव जे माझे बायको. कळाला पुढच्याला, जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. पळत गेला, मारुती कार घेतली, सासूबाईला गाडीत बसिलं. सासूबाई आणली तेव्हा उदबत्ती छाप होती. कशी होती? उदबत्ती छाप. ह्याची आई गुबगुबीत, आमच्या विठोबा महाराजासारखी अशी मस्त खाऊन पिऊन टप, चांगली अशी. विनोद नाही, गुबगुबीत. आता घरच्या म्हातारीची सेवा किती केली असेल आईची. लई 1 महिना, 1 महिना ढुस फुस. घरची म्हातारी अशी होती, अशी झाली. उदबत्ती छाप. आमच्याकडे मन आहे, लाडू झाले घट आणि सासूबाई पडली लट.
म्हातारी हालना डुलना, ह्यानं डोक्याला हात लावला. म्हणला माझी आई अशी होती, अशी झाली, आणि सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत कशी काय. आणि कोणी असो, आमदार खासदार कीर्तनकार, बायको पुढं गबगार, काही चलत नाही काही. आता बरेच कीर्तनकार इथं कमर बांधली ना, जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगात काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला कब्बर च्या मिळत नाही. आमदार खासदार इकडे आले ना, येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागली पाहिजे. घरी गेलं की तेरी बिची पण मेरी बिची. बायकोनं बोलून घेतलं इकडे या, नाही का तुमच्या आईची सोय करण्यात माझी मी राहणार. ह्यानं सांगितलं चिंता करू नको. म्हणला अवकाळी पाऊस पडले, माझी आईची सोय लावतो. कुणाची बोला की, आईची. रात्री 12 वाजता उठला, आईची बा डोक्यावर घेतली, टाका 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 असं. जशी बात दिली तशी नदीत. इमानदार माणसाला माणूस मार्गी यात नवल नाही. देव राखी तया मारे कोण, नमोडे काटा हिडता बोन, देव सका जरी ईश्वा अवघ्याची कृपा करी. अरे ज्याला देव तारतय त्याला कोण मारतय. म्हातारी भात गेली, तिच्या हातात लिंबाचा फाटा. जे हरी म्हातारी लिंबाच्या वरी पडली फट. आता अवकाळी पाऊस 2 ते 3 तास पूर्व सरला. आमुष्याची रात्र. चोर चोरी करण्यासाठी आलते. कशासाठी. आणि प्रत्येक चोराजवळ इतकालं सोनं. कितकालं हो म्हणा, द्यायचंय का घ्यायचंय. प्रत्येक चोराजवळ इतकालं. म्हातारी लिंबावर, चोर खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा, दुसरा म्हणला माझा करा, तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीनं वरून बघितलं, म्हातारी म्हणली माझा बी हिस्सा करा रे. फुत फुत होय. आराट्या बोराट्या खराट्या, कुणाचं धोतर फिटलं, कुणाचा पॅन्ट फाटला, लाख पळाय. अहो भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात नाही हेमंत महाराज. आणि खरं भूत दिसल्यास अरे सोनं तिथं चांदी तिथं होय. म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून कुठून लिंबावरून. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती होतं, किती होतं 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपले काय पुढचे. खाली किती राहिलं. तवापासून 6 वार झाले. पुढचं सांगत नाही. ते ज्यांना ज्यांना कळालं त्याला धन्य माता पिता. ज्यांना नाही कळलं पुन्हा चहा पिऊन जा. काही विनोद नाही. ते 3 वार लुगडं घेतलं, सोनं चांदी गटोड्यात बांधलं. कशात बांधलं, कशात. आता उत्तर द्या. सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार. कुठं जाणार. कुठं घरी. एवढं वाक्य न्या. नक्की रामप्रभू तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार. आपण आपल्या माय बापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मरणारे आपले माय बापच असते. तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा दादा, कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. माय बापाला भाकर फेकून टाका, माय बाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ.
सोन्या चांदीचं गटुडं घेतलं, ठकाक ठकाक ठकाक. आणि विनोद नाही दादा भाऊ, तुमचं नाव काय त्यांचं ते लय हसालीत हो? योगेश महाराज. योगेश महाराज. महाराज आहे? योगेश महाराज. विनोद नाही. आई हे ना, आहे की? तुम्ही रात्रीच्या 2 वाजता घरी जा. किती किती 2 वाजता आणि दार वाजवा. आपली आई उठते थाटकन, दार उघडते आणि पहिला आईचा शब्द असते, बाळा इतका उशीर तू जेवलास का? कोण म्हणते? कोण म्हणते? रात्रीच्या